नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, SMS टेक अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। MSBT पॉलिटेक्निक थर्ड सेमचा सब्जेक्ट जो आहे ज्याचं नाव आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, तो सब्जेक्ट आपण आजपासून सुरुवात करत आहे। मित्रांनो, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लास आपल्याकडे अवेलेबल आहे, तर आजपासून आपण चालू करत आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग। आता काही विद्यार्थी इथे आलेले आहेत जे ऑफलाईन क्लासला येतात, ते येऊनही आपला क्लास जॉईन करत नाहीये। काही ऑनलाईन विद्यार्थी आहेत की जे ज्यांना क्लास लावायचा आहे पण अजून त्यांचा टाइमपास चालू आहे, पण असं करू नका। आता काही दिवसांत म्हणजे कमी दिवस तुमच्याकडे राहिलेले आहे, युनिट टेस्ट बाकी आहे आणि त्या युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला पेपर लिहायचा आहे। मी पहिले सांगितलं की फोकस करायचा आहे कशावर, युनिट टेस्टवर। आणि तुम्ही जर आतापासून अभ्यास चालू केला नाही तर तुम्हाला दणका बसणार आहे कशात, युनिट टेस्ट मध्ये। म्हणून क्लास उद्यापासून जॉईन करा, हा व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येते। व्हिडिओ पाहसाल तेव्हाच, काही तर मुलं फक्त मोबाईल घेतात आणि फेकून देतात, व्हिडिओही पाहत नाही, हा व्हिडिओ कोणाचा आहे काय तेवढं पाहून घेतात आणि फेकून देतात। असं करू नका, लेक्चर करा, अटेंड करा। चला आता एक सब्जेक्ट पाहणार आपण। आता जे सब्जेक्टचं नाव आहे तो सब्जेक्ट म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग। आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला शॉर्टकट मध्ये काय म्हणतात, ऊप म्हणतात। आता ऊप काय, ऊप हा एक बिग कॉन्सेप्ट आहे। हा ऊप काय एक कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज येतात। कोणत्या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज? आता पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज, फेमस प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव काय, C++। हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ऊप काय, कॉन्सेप्ट आहे। काय कॉन्सेप्ट आहे? हा ऑब्जेक्टवर काम करते, म्हणजे कोणतीही गोष्ट आहे ना तो त्याच्या दिमागानं काम करते ऑब्जेक्टवर। जसं मी सांगितलं तुम्हाला याच्या अगोदर उदाहरण की काही काही स्कूलमध्ये ते कॉन्सन्ट्रेशन कशावर करतात माहितीये काय, प्रॅक्टिकल वरती। जसं आता लहान मुलांना शिकवायचं असेल तर काही काही शाळा काय करतात, त्याला लिहायला देतात, 1 2 3 4 असं लिहायला देतात। परंतु काही स्कूल असे आहे की डायरेक्टली त्याच्याकडे 10 पेन देऊन देतात आणि हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट किती आहे काउंट कर म्हणते, मग तो ऑब्जेक्ट उचलते 1 2 3 4 5। त्यांनी काय केलं, फिजिकली त्या गोष्टीला शिकून घेतलं, त्या ऑब्जेक्टवर वर्क केलं आणि तसंच प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा ऑब्जेक्टवर वर्क करते। हा फोकस करते ऑब्जेक्ट वरती, म्हणून तो कॉन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग। म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सगळ्यात पहिली आणि इझी जर असेल तर ते आहे तुमची कोणती, C++ प्रोग्रामिंग। तुम्ही म्हणसाल सर मग अजून ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कोणत्या कोणत्या आहे, तर जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, जे याच्या नंतर तुम्हाला शिकावं लागते। सगळ्यात पहिली तुम्ही कोणती लँग्वेज शिकली, सी लँग्वेज। त्याच्यानंतर आता कोणती पाहून राहिले, C++, आणि त्याच्यानंतर पुढे कोणती पाहसाल, जावा। मग आता सी आणि C++चा डिफरन्स आपण नंतर पाहणार आहोत, परंतु आता काय पाहणार आपण की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जे C++ आहे त्याचा सिलेबस आपण पाहू। चला स्टार्ट करू। फक्त सर्वांना माझं मत आहे की लेट होऊ नका, क्लास सुरू झालेला आहे, सर्वजण जॉईन करा क्लासला। क्लास ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अवेलेबल आहे, तरी सुद्धा विद्यार्थी क्लास जॉईन करत नाही, हे फार मोठं खंत आहे। ठीक आहे, तर हे PDF आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची। ठीक आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे कोणत्या कोणत्या ब्रांचला आहे इथं दाखवलेलं आहे। तर BD ब्रांच आहे, CM आहे, CO आहे, CW आहे, HA आहे, IF आहे, IH आहे, SE आणि TE आहे। हे सगळे थर्ड सेम आहे। कोणते, पॉलिटेक्निक थर्ड सेम। ठीक आहे, पॉलिटेक्निक थर्ड सेमच्या या ब्रांचेस वेगवेगळ्या, हा प्रोग्राम कोड आहे आणि हे सब्जेक्टचं नाव आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग। आणि सब्जेक्ट ओरिजिनली आपला प्रोग्रामिंग आहे C++, आणि सब्जेक्ट कोड जो आहे तो कोणता आहे आपला 31330 आता या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला थेरी तर आहेच, सगळ्यात पहिले काय थेरी आहे आणि त्याच्यासोबतच काय प्रॅक्टिकली आहे। म्हणजे या सब्जेक्ट तुम्हाला थेरी तर करावंच लागेल आणि सोबतच काय करावं लागेल, प्रॅक्टिकल। हे लक्षात ठेवा, डेटा स्ट्रक्चरचा थेरी प्रॅक्टिकल दोन्ही आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेडचं थेरी प्रॅक्टिकल दोन्ही आहे, याची मॅन्युअल राहील। म्हणजे याच्यामध्ये सेम तसंच राहणार आहे। कसं म्हणजे 100 मार्क्सचा तुमचा थेरी म्हणजे थेरी कव्हर होणार आणि 75 मार्क्सचा तुमचा प्रॅक्टिकल, असे टोटल 175 होतात। ठीक आहे, तर हे 75 मार्क्सावर तुमचं लक्ष नसते, हे लय इम्पॉर्टंट गोष्ट आहे। 75 मार्क्स सोडून येते, प्रॅक्टिकलला अटेंडच करत नाही, काय घेणं देणं नसते प्रॅक्टिकलचं,
तर प्रॅक्टिकललाही म्हणजे उपस्थिती दाखवा लागते, अवेलेबल राहावं लागते. स्टुडंट प्रॅक्टिकलवर लक्ष देत नाही बघा. सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे का तुमची? अटेंडन्स. तुम्ही प्रॅक्टिकलला अटेंडन्स द्या, हे लय महत्वाची गोष्ट आहे. प्रॅक्टिकल वेळोवेळी कंप्लीट करा. हे 75 मार्क्स काही कमी नाही आहे. हे कशासाठी कामाचे आहे? तुमचे पर्सेंटेज वाढवण्याचं काम करते प्रॅक्टिकलचे मार्क्स. म्हणून प्रॅक्टिकल अटेंड करा, कॉलेज रेग्युलर अटेंड करा. आता तर पोरं काही घेणदेणच नाही आहे कॉलेजचं, येऊनच न राहिले कॉलेजला. बरं, आता हे 100 मार्क्स जे आहे, या 100 मार्क्स पैकी आता तुमची किती तारखेला आहे युनिट टेस्ट? 11 तारखेला युनिट टेस्ट आहे, है ना? तर बघा 11 ऑगस्टला. तर विचार करा इथून किती दिवस आहे? इथून काहीच दिवस नाही तुम्हाला 11 ऑगस्ट येण्यासाठी. आता हे काही दिवस गेले की 11 ऑगस्ट येते, है ना? तर 11 ऑगस्टला तुमची पहिली युनिट टेस्ट आहे, MSBT युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2. ठीक आहे. युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2 हे किती मार्काची राहील तुमची? किती मार्काची राहील? 30 मार्कची. युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2. आणि त्याच्यानंतर हा जो पेपर राहील तुमचा मेन पेपर, हा पेपर 70 मार्क्सचा, है ना? आणि जसे दोन्ही मिळून तुमचे किती भरतात? 100 मार्क्स. मग आता मला सांगा, हे 30 मार्क्स जे आहे ते वरून पडतात का? नाही. कोणतेही सर लोक आपल्या हाताने मार्क्स टाकत नाही. तुमच्या दोन्ही युनिट टेस्ट व्यवस्थित जर दिल्या, कमीत कमी तुम्हाला 25 मार्क्स याच्यामध्ये पाहिजे दोन्ही युनिट टेस्ट मध्ये, तेव्हा कुठं या 30 पैकी तुम्हाला 25 मार्क्स भेटते. ही लय महत्वाची गोष्ट आहे, कोणी सांगत नाही. आणि हे 25च्या वरच मार्क्स पाहिजे तेव्हाच कुठं. आता एक विद्यार्थीने मी सांगितलेलं आहे 70 पैकी 70 आहे त्या स्टुडंटला, 70 पैकी 70 आहे पेपरमध्ये, पण युनिट टेस्ट मध्ये गडबड झाली. तिच्यामुळेच झालं. तिला विचारलंय मी किंवा असं काय झालं? सर माझ्यामुळेच झालं म्हणे. म्हणून आतापासून थोडंसं लक्ष द्या. काही विद्यार्थी इकडे तिकडे गडबडमध्ये झाली असेल चुका, इकडे तिकडे विसरले असेल, मामाच्या गावाला गेले असेल, पण वापस या मामाच्या गावावरून आणि अभ्यासाला लागा. चांगले पर्सेंटेज तुम्हाला युनिट टेस्ट मध्ये भेटले पाहिजे, पेपरमध्ये तर मग भेटतेच. आता आपण डबल यू आपल्या सिलेबसवर. आता हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर तुम्हाला याच्यात काय काय राहणार ते पण सांगू, नंतर सिलेबसवर जाऊ आपण. सॉफ्टवेअर कोणते कोणते लागतील तुम्हाला तर माहितीच आहे. सी लँग्वेज साठी कोणतं सॉफ्टवेअर यूज केलं होतं अँड्रॉइड मध्ये? कोडिंग सी. तर याच्यासाठी अँड्रॉइड साठी लक्ष द्या, अँड्रॉइड साठी आता कोणतं लागेल? यस, कोडिंग C++. ठीक आहे. आता हे कोडिंग C++ कसं डाउनलोड करायचं ते तुम्ही आपल्या लिस्ट मध्ये जा, आणि कसं डाउनलोड करायचं इन्स्टॉल करायचं ते ऑलरेडी याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता युट्यूबवर. ठीक आहे. हे अँड्रॉइड साठी. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम साठी कोणता आहे? तर ते आहे टर्बो सी. बोलत चला, टर्बो C++. टर्बो C++. अजून एक दुसरं सांगितलं, त्याचं नाव काय? dev++. ठीक आहे. अजून कोणते कोणते माहिती आहे तुम्हाला? कुणाला कोणतं माहिती आहे? VS कोड है ना, VS कोड आहे, व्हर्च्युअल स्टुडिओ आहे. ठीक आहे. तर असे खूप सारे आहे ज्याच्यावरती आपण काय करू शकतो? प्रोग्रामिंग करू शकतो. त्याच्यानंतर आता हे तर झाला मोबाईल साठी. ठीक आहे. हे झालं डेस्कटॉप साठी, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप साठी. आता काही विद्यार्थी ऑनलाईन वरती काम करतात, ऑनलाईन पण आहे. ऑनलाईन साठी सांगा बरं कोणता आहे कंपायलर? वन कंपायलर आहे, वन कंपायलर. ठीक आहे. आणि एक सी कंपायलर पण आहे. तर खूप सारे कंपायलर, भरपूर कंपायलर आहे. सगळ्या कंपायलरवर तुम्हाला लाईव्ह इथं प्रॅक्टिकल करून दाखवणार, डेमो. सगळे प्रोग्राम्स A to Z, कोणताही प्रोग्राम तुमचा सुटणार नाही. ह्या सगळ्या प्रोग्रामिंगचा कोड टू कोड, लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड है ना, हे सगळं आपण इथं प्रॅक्टिकली करून पाहू. हे महत्वाची गोष्ट आहे. तर आता आपण जस्ट पाहिलं की याच्यासाठी कोणते कोणते सॉफ्टवेअर रिक्वायर्ड आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग साठी, म्हणजे C++ साठी. आता एक मेजर डिफरन्स थोडासा सांगतो सी आणि सी लँग्वेज मध्ये. डिफरन्स तर आपण याच्यानंतर सुरूच करणार आहे. सर्वात पहिले आपण सिलेबस मध्ये काय पाहणार माहिती काय? सी लँग्वेज आणि C++ मध्ये, सी लँग्वेज आणि C++ मध्ये मेजर डिफरन्स काय ते आपण पाहणार. पण एक छोटासा डिफरन्स सांगतो. मला सांगा, तुम्ही जर समजा सी लँग्वेजचा प्रोग्राम लिहिला, मग त्याचं एक्सटेन्शन काय होतं? सी लँग्वेजचा प्रोग्राम लिहिला त्याचं एक्सटेन्शन काय होतं? .c एक्सटेन्शन. आपल्याला जर सेव्ह करायचा असला प्रोग्राम तर आपण काय लिहितो? समजा ऍडिशन वाला प्रोग्राम आहे तर आपण काय लिहितो? add.c. हे कशात लिहितो आपण?
सी लँग्वेज मध्ये, सी प्रोग्रामिंग मध्ये. पण जर समजा हे आपण सी प्रोग्रामिंग मध्ये लिहितो, हे लक्षात ठेवा, हे सी प्रोग्रामिंग मध्ये. मग आता जर सी प्लस प्लस तुम्ही शिकून राहिले तर आता हे एक्सटेन्शन काय होणार, सीपी, सीपीपी, सीपीपी. म्हणजे तुम्ही जर प्रोग्राम लिहिला तर प्रोग्राम लिहिला तर तुम्हाला एक्सटेन्शन काय लागेल, सीपीपी. आणि सी लँग्वेज मध्ये जे एक्सटेन्शन होतं ते काय होतं, सी होतं. ओके, चला आता आपण पुढे जाऊ सिलेबस कडे. याचे युनिट्स किती आहेत, कोणते कोणते युनिट्स आहेत. युनिटच्या सोबतच मी तुम्हाला त्याच्या गोष्टी समजून सांगतो की त्याच्यामध्ये काय आणि कसं असते. तुम्हाला याचे मार्क्स तर मी सांगितले आहे ना. प्रॅक्टिकलचे मार्क्स थोडेसे चुकले वाटते आपले, है ना. डेटा स्ट्रक्चर मध्ये 175 असते डेटा स्ट्रक्चर मध्ये, पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये याचे प्रॅक्टिकलचे मार्क्स जे आहेत ते 200 मार्क्स आहे टोटल. म्हणजे विथ थेरी आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही मिळून किती मार्क्स आहे, 200 मार्क्स आहे. थोडंसं करेक्शन करून घ्या. याच्या अगोदर डेटा स्ट्रक्चर मध्ये 175 आहे ते बरोबर आहे, परंतु सी प्लस प्लस मध्ये म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये 200 मार्क आहे, प्रॅक्टिकल प्लस थेरी दोन्ही मिळून. ठीक आहे, थेरी तर तुमचं 100 आहे, 30 आणि 70 100. याच्यापैकी मिनिमम किती पाहिजे, 40 पासिंग साठी पाहिजे तुम्हाला. आता आपण पुढे जाऊ. नेक्स्ट आहे आपला सिलेबस, कोणते कोणते युनिट आपल्याला पाहायचे आहे. वर गेले का काय, थोडस याच्यासाठी टाइम लागत आहे, होत काय नाही आहे. लोडिंग साठी थोडासा टाइम. बरं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. आपण इथूनही युनिट करू शकतो, लोड होत नाही आहे. हा युनिट 1 आहे, ठीक आहे, इथूनही युनिट करू शकतो आपण, नो प्रॉब्लेम. आपल्या नोट्समध्ये युनिट्स आहेत, इथूनही करू शकतो आपण. ठीक आहे, नोट्स 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 कुठे गेला, प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे आपल्या नोट्स आहेत, ज्या नोट्समधून आपण सगळा सिलेबस करणार आहोत. नोट्समध्ये सुद्धा हे युनिट दिलेले आहे, ते युनिट आपण इथून करू. ठीक आहे, तो लोड होत नव्हता म्हणून आपण हे ओपन केलं. ठीक आहे, तर ह्या आहे आपल्या मित्रांनो नोट्स, ज्या नोट्समधून विद्यार्थी अभ्यास करतात, स्टडी करतात आणि आउट ऑफ मार्क्स येतात. जो कोणाकडेच तुम्हाला मिळणार नाही, त्या नोट्स फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि याच्यामध्ये जेवढा कंटेंट MSBT ला पाहिजे तेवढाच कंटेंट आहे, फालतूच्या गोष्टी नाही आहे. ऑल टोटल सिलेबस कव्हर केलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये कोणता क्वेश्चन कधी विचारलेला आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे, किती इम्पॉर्टंट आहे ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याचा काही कंटेंट म्हणजे मॅक्सिमम कंटेंट हा मॉडेल आन्सर मधला आहे. म्हणजे मॉडेल आन्सर आणि मॅचिंग होणार, कारण की जेव्हा पेपर चेक होते ना तर पेपर चेक करत असताना आम्ही चेक करतो मॉडेल आन्सर मध्ये काय आहे आणि पेपर मध्ये काय आहे. म्हणून 90% याच्यातले कंटेंट जे आहे ते मॉडेल आन्सर आहे, आणि बाकीचा मग जो जो इझी वे आहे तो ते आपण याच्यात ऍड केलेला आहे. आता हा जो सिलेबस आहे हा तुम्ही पाहू शकता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा आहे. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा 3rd सेम IT आणि CO दोघांनाही आणि के स्कीमचा हा सिलेबस आहे. तर आता याच्यामध्ये टोटल युनिट पहा किती आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन्ही ब्रांचला कॉमन आहे, म्हणजे IT आणि CO ह्या दोन्ही ब्रांचला सब्जेक्ट काय कॉमन आहे, बाकी सर्वच्या सर्व कॉमन आहे, काहीच चेंजेस याच्यामध्ये राहणार नाही. मग सगळं याच्या टोटल युनिट किती आहेत, 5 युनिट आहे. ठीक आहे, आता या 5 युनिट स्टार्ट करण्याच्या अगोदर याच्यामध्ये सगळ्यात रोल काय, सी लँग्वेज सारखा रोल आहे, जसं थेरी पण आहे आणि सोबत काय प्रोग्राम पण आहे. याच्यात काही न्यूमेरिकल वगैरे नाही आहेत, म्हणजे असं डेटा स्ट्रक्चर मध्ये न्यूमेरिकल्स आहेत, मेथड्स आहेत, अल्गोरिदम्स आहेत. पण याच्यामध्ये तसं नाही, याच्यामध्ये डायरेक्ट दोघांचं काम आहे. पहिला प्रोग्राम, आणि प्रोग्राम कोणते राहतील, C++ चे, आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय राहणार, थेरी राहणार. जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो ना, तर आता समजा आपला डिस्टर्बन्स झालेला आहे, कारण की तुमचं सेमिस्टर एक्झाम हे सगळं सुटलं, आणि सुटलं की आपण पूर्ण हवेत तरंगतो म्हणजे आपल्याला काही घेणे देणंच नसते, आणि नंतर आपण भुलून जातो, सगळ्या गोष्टी विसरून जातो. आपली टेंडन्सी नसते काही ऐकण्याची आणि काही करण्याची. आपण पुस्तक घेतलं तर असं वाटते की त्या पुस्तकाचं काही घेणं नाही, आपलं त्याचं नातं तुटलं असं वाटते. मग आता कोणतीही गोष्ट जर समजा लिंकिंग करायची असेल तर पहिले सुरुवात करावी लागते, आणि सुरुवात करत असताना तुमच्या आवडीचा जो विषय आहे तिथून सुरुवात करा. तुम्हाला जो आवडतं, जसं कोणाला प्रोग्रामिंग आवडते, कोणाला थेरॉटिकल आवडते, पण तिथून सुरुवात करा. आता पहिल्याच दिवशी
पूर्ण 4-5 पेज वाचणं होणार नाही. पहिल्या दिवशी तुम्ही 4-5 ओळीच वाचा, मग धीरे धीरे वाढवा. तुमची जी लिंक आहे ते ऑटोमॅटिक लागेल. कारण की डिस्टर्ब झालं आपण, कारण की एक्झाम झाली तर सगळं सोडून गेलं होतं तुमचं. आता परत रिकनेक्ट व्हायसाठी थोडासा वेळ लागतो, पण रिकनेक्ट आता लवकर व्हावं लागेल. तुम्ही जर रिकनेक्ट तुम्ही लवकर जर झाले नाही तर तुमचे पहिल्या युनिट टेस्टवर 100% त्याचा परिणाम होणार. तर इथं युनिट 1 जो आहे तो आपण लिहिलेला युनिट नंबर 1 काय म्हटलेला आहे, प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आता याच्यामध्ये हा जो आहे तो 12 मार्काचा आहे. आता प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये काय पाहणार माहिती आहे का, बेसिक प्रोग्रामिंगचं बेसिक. आता सी प्रोग्रामिंग मध्ये काय काय बेसिक पाहिलं होतं सांगा बरं, काही आठवते का? सी प्रोग्रामिंग मध्ये काय काय पाहिलं होतं? इंट्रोडक्शन पाहिलं होतं, टोकन्स आहे, आयडेंटिफायर्स, कीवर्ड्स आहे ना, हे सगळे आपण त्याच्यामध्ये पाहिले होते. किती कीवर्ड आहे सी लँग्वेज मध्ये कोण सांगते? 32 कीवर्ड्स आहे. आणि सी प्लस प्लस मध्ये कीवर्ड्स आहे किती? 48. किती कीवर्ड्स आहेत? 48. तर ज्या गोष्टी म्हणजे जे जे कमतरता सी लँग्वेज मध्ये होत्या ना, त्या सगळ्या कमतरता आता सी प्लस प्लस न भरून काढल्या, म्हणून त्याचं नाव सी प्लस प्लस पडलं. सी प्लस प्लस हा कोणता ऑपरेटर सांगा बरं, कोणता ऑपरेटर आहे? इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. कोणता आहे? इन्क्रीमेंट ऑपरेटर. फॅन बंद करू. इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. कोणता ऑपरेटर आहे? इन्क्रीमेंट ऑपरेटर. आणि हा इन्क्रीमेंट ऑपरेटर काय करते? एक स्टेप पुढे जाते, म्हणजे +1 करते. याचा अर्थ सी लँग्वेज हे बेसिक लँग्वेज होती. सी लँग्वेज काय होती? बेसिक लँग्वेज आहे ती. आणि मग याने एक स्टेप याच्यात वाढवली, म्हणजे याच्यात ऍड केलं. काय ऍड केलं? तर पहिले 32 कीवर्ड होते, 16 अजून ऍड केले, तर आता किती झाले? 48. समजला? तर म्हणून याला नाव सी प्लस प्लस दिलं, की ज्या ज्या कमतरता. आता कमतरता अजून एक गोष्ट सांगतो मी, की सी लँग्वेज मध्ये अजून एक कमतरता काय होती माहिती आहे काय? जसं आपण पासवर्ड लावतो ना मोबाईलला, पासवर्डचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की आपण हाईड करू शकतो, कोणत्या गोष्टी लपवू शकतो. असा पासवर्ड सी लँग्वेजचा प्रोग्रामिंगचा यूज करून करू शकत नाही, कारण एक कीवर्ड आहे, ज्या कीवर्डचं नाव आहे प्रायव्हेट. हा प्रायव्हेट कीवर्ड जर आपण सी प्लस प्लस मध्ये वापरला तर हा हाईड करते डेटाला. काय करते? हाईड डेटाला, क्लासला हाईड करते, लपून ठेवते, दुसऱ्याला डेटा दिसू देत नाही. हा सी प्लस प्लस मध्ये आहे, जे की हे सी लँग्वेज मध्ये नव्हतं. म्हणून अशा काही गोष्टी याच्यात ऍड केल्या आणि ते काय बनली? सी प्लस प्लस लँग्वेज बनली. आता सध्या सीझन चालू आहे पंढरीचं, बरेचसे लोक वारीला गेले. मला तर असं वाटतं की काही स्टुडंट वारीला गेले का काय. बरेचसे स्टुडंट आहे की काही जण वारीला गेले. आणि जागोजागी इतकी व्यवस्था केलेली आहे. मी म्हणजे 1-2 वेळा तिथं खाल्लेलं आहे, जे भात वगैरे शिजवतात तिथं मस्त बढिया, तर जे खिचडी असते, तर लोक जे जातात की नाही वारीला, तर त्या लोकांना ते दिलं जाते आणि कुठंच कमी पडत नाही. हे एक गोष्ट मी स्वतः अनुभवलेली आहे. आणि इथून तुम्ही गलतीने जर पुण्याला हायवेने जासाल ना, तर खात जासाल. बिलकुल सगळीकडे व्यवस्था केली असते. तर काही मुलं वारीला गेली असेल तर वारी करून या, दर्शन करून या आणि अभ्यासाला लागा. बरं, आता इकडली वारी पाहू आपण. दुसरा सेकंड जो आहे तो आहे आपला फंक्शन. फंक्शन कन्स्ट्रक्टर काही ऐकल्यासारखं वाटते का? फंक्शन आहे कन्स्ट्रक्टर. फंक्शन्स ऐकलं होतं. फंक्शन्स काय असते, फंक्शन कसे ओळखायचे तुम्हाला सांगितलं. जर समजा मी ऍड लिहिला आणि ऍडच्या समोर जर समजा 2 ब्रॅकेट लागले, तर हा काय बनते? एक फंक्शन बनते, है ना. हा काहीतरी एक टास्क परफॉर्म करते, याची डेफिनेशन शिकवली ती. फंक्शनच्या सारखाच दुसरा कोणता आहे? कन्स्ट्रक्टर. काय? कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर हा ऑब्जेक्टचा डेटा इनिशियलाइज करण्यासाठी, त्याला उडवण्यासाठी, डिलीट करण्यासाठी आपण याचा यूज करतो, तो आहे कन्स्ट्रक्टर. युनिट नंबर 2 किती मार्क्स आहे? 16 मार्क्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा जो आहे तो आहे एक्सटेंडिंग क्लासेस युजिंग इनहेरिटन्स. हा तर सर्वात तुम्हाला सांगतो, सर्वात इंटरेस्टिंग आणि सर्वात महत्वाचा युनिट जर असेल ना, तर तो आहे एक्सटेंडिंग क्लासेस युजिंग इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचा अर्थ काय होतो कोण सांगते? व्हॉट इज इनहेरिटन्स? इनहेरिट. आता पहा, इनहेरिटचा उदाहरण जर समजा, यस इनहेरिटन्स म्हणजे होते तेच होते की आपल्या वडिलांपासून एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन, यालाच आपण काय म्हणतो? इनहेरिटन्स. मग हेच इनहेरिटन्स आपण याच्यात पाहणार आहे की पॅरेंट क्लास असते, या पॅरेंट क्लास पासून अजून त्याचा मुलगा बनते आणि त्या मुलग्यापासून अजून मुलगा बनते. म्हणजे असं समजा आबा, बाबा आणि त्याचा चाइल्ड. आबा,
आबाजी, आपले बाबाजी आणि त्याचा चाइल्ड, त्याचा मुलगा, एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा, हा याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स. काय म्हणतो, इनहेरिटन्स. आता विचार करा, या इनहेरिटन्सचा कॉन्सेप्ट याच्यात युज होणार आहे. त्याला एक्सटेंडिंग क्लासेस युजिंग काय म्हटलेलं, इनहेरिटन्स. जो 16 मार्क्स आहे. हे युनिट पहा किती जबरदस्त आहेत आणि जास्त मार्क्सचे आहेत. हे जे युनिट्स आहेत ते जास्त मार्क्सचे आहेत. बघा आता हे त्या 3 युनिटवर जर तुम्ही लक्ष दिलं ना, तर 43 48 48 इथं सुन राहिले, बरोबर आहे ना. इथंच हे तिन्ही युनिट महत्वाचे आहेत. पहा पुढचा पॉइंटर इन सी प्लस प्लस अँड पॉलिमॉर्फिझम. पॉइंटर बद्दल तुम्हाला माहित आहे काय डेफिनेशन पॉइंटरची. पॉइंटर इज द व्हेरिएबल विच होल्ड द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. असं काहीतरी लिहित होतो का आपण सी लँग्वेज मध्ये, इंट स्टार ptr आणि एक व्हेरिएबल आहे ना, असं लिहित होतो. आणि पुढे मग याला इनिशियलाइज करत होतो, कोणाला, ptr ला. तर ptr इज इक्वल्स टू एम्परसेंड ऑफ ए. याचा अर्थच काय, याचा ऍड्रेस जर समजा 1010 असेल तर हा काय करते, डायरेक्ट या ptr मध्ये स्टोअर करते. म्हणजे पॉइंटर इज द व्हेरिएबल विच होल्ड द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. हा पॉइंटर आपण C++ मध्ये सुद्धा पाहणार आहे. त्याच्यानंतर आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मीन्स एकच काम म्हणजे एकच ऑपरेशन वेगवेगळे टास्क परफॉर्म करते, एकच ऑपरेशन. जसं फॉर एक्झाम्पल मी एकाच वेळेला 2 कामं करू शकतो, जे काही मला करायचं असेल. जसं मी पाहून राहिलो एक, दुसरा बोलून राहिलो एक, है ना, तिसरा मी लिहून पण राहिलो. तर ते मल्टिपल टास्क आपण करतो, त्याला आपण काय म्हणतो, पॉलिमॉर्फिझम. त्याच्यानंतर आहे फाईल ऑपरेशन. सगळ्यात महत्वाचं आहे फाईल ऑपरेशन. फाईल ऑपरेशन म्हणजे काय, बघा याच्यामध्ये जसं मी याच्यावरती क्लिक केलं तर एक इमेज ओपन होते, है ना, एक फोल्डर ओपन होते, एक फाईल ओपन होते, एक ऑडिओ फाईल ओपन होते. मग ही फाईल आपण प्रोग्रामिंग थ्रू करणार आहोत. C++ चा यूज करून प्रोग्रामिंग थ्रू करणार, त्यालाच आपण म्हणतो फाईल ऑपरेशन. हे सगळेच्या सगळे आपण या सेमिस्टर मध्ये पाहणार आहोत. पण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही जर समजा सी लँग्वेज प्रॉपर वेने केली असेल, टाइमपास बिलकुलही मारला नसेल सी लँग्वेज मध्ये, तर तुम्हाला सांगतो गॅरंटेड C++ तुम्हाला इझी जाणार. ज्या ज्या विद्यार्थ्यांना सी लँग्वेज चांगल्या पद्धतीने केली आहे त्याला C++ एकदम सोप्या भाषेत समजते आणि त्याला कठीण बिलकुलही जाणार नाही. फक्त थोडे थोडे कन्वर्जन. काय कन्वर्जन कसे ते पहा. थोडंसं एक उदाहरण सांगतो मी. थोडे थोडे कन्वर्जन कसे आहे बघा. जसं आपण प्रिंटएफ लिहितो, काय लिहितो, प्रिंटएफ. सांगा बरं प्रिंटएफचा यूज काय, व्हॉट इज द यूज ऑफ प्रिंटएफ. यस, इट इज यूज टू डिस्प्ले द आउटपुट. ठीक आहे, डिस्प्ले द आउटपुट ऑन द स्क्रीन. मग असं याच्या ठिकाणी फक्त दुसरा फंक्शन आलाय, ज्या फंक्शनचं नाव काय, सी आउट. कोणतं फंक्शन आहे, सी आउट. आउट म्हणजे आउटपुट आणि हेही आउटपुट देते. फक्त इथे सी आउट या लागते, सी आउट. आणि त्याच्यानंतर असे ऑपरेटर इथे लागतात. ठीक आहे, इन्सर्शन ऑपरेटर इथे लागतात. हे झालं याच्या कंपॅरिझन मध्ये. मग एक दुसरं फंक्शन आहे ज्याचं नाव काय, स्कॅनअप. आणि स्कॅनअप जो आहे त्याचं काम काय, इनपुट घेण्यासाठी. स्कॅनरचं काम काय, इनपुट घेण्यासाठी, है ना. मग तसाच इथं सी इन आहे, सी इन याचा सेम टू सेम सी इन. आणि सी इनचा एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर वापरले जाते आणि त्याच्यासमोर डायरेक्ट व्हेरिएबल लिहिले जाते. ठीक आहे, इथे या कॉमाच्या ठिकाणी आणि हे सगळं रिप्लेस काढून घेतलं आणि त्याच्या ठिकाणी हे ऑपरेटर आलं. ठीक आहे, हे आपण पुढे पाहणार आहोत, पण सांगून राहिलो एक उदाहरण. मग आता लक्ष द्या, अजून एक महत्वाची गोष्ट की जर प्रिंटएफ आणि स्कॅनअप वापरला आपण तर कोणती हेडर फाईल लिहिले जाते सांगा बरं, हॅश इन्क्लूड कोणी नाही stdio.h. हे लक्षात ठेवा सी लँग्वेज मध्ये. पण आता याच्या ठिकाणी आपण रिप्लेस केलं, काय रिप्लेस केलं, सी आउट आणि सी इन. म्हणून याच्यासाठी याच्यामध्ये वापरले जाते हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम डॉट यच. आयो स्ट्रीम. आयो स्ट्रीमचा अर्थ काय होते, इनपुट आउटपुट स्ट्रीम. आयो स्ट्रीमचा अर्थ काय होते, इनपुट आउटपुट स्ट्रीम. हे काय करून राहिलं, स्ट्रीमिंग करून राहिलं. स्ट्रीमिंगचा अर्थ होते विच आर इन राइट साइड that directly transfer into the left side and left side is a object. It represent the object. म्हणजे याचा अर्थ हा स्ट्रीमिंग करून राहिला या ऑपरेटरच्या इन्सर्शन एक्सट्रॅक्शन ऑपरेटरच्या राईट साइडला जे आहे
ती या ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्टली ट्रान्सफर करते. जे काही राईट साईडला लिहिलं, जसं फॉर एक्झाम्पल इथं नम लिहिला ना मी, या नमची जे काही व्हॅल्यू आहे ते डायरेक्ट या ऑब्जेक्टला देते. याला आपण स्ट्रीमिंग म्हणतो. इट ट्रान्सफर सम डेटा टू द अनदर ऑब्जेक्ट, दॅट दिस इज कॉल्ड ॲज द स्ट्रीमिंग. आणि म्हणून याला इनपुट आउटपुट डॉट एच हेडर फाईल हे स्ट्रीमिंग दिलेले जाते. असं खूप सारा ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकली या बोर्डवर तुम्हाला सगळं समजून सांगणार आहे. एक वेळा इथं मी तुम्हाला अँड्रॉइड वरती कसा प्रोग्राम लिहिलेला आहे तो मी दाखवून देतो, आणि कोणतं ते ऍप आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवून देतो. तर तुम्हाला कुठे जायचं आहे, प्ले स्टोअर वरती. ठीक आहे, अँड्रॉइड वरती कसं कोडिंग सीचं ऍप डाउनलोड करायचं आहे ऑलरेडी मी केलेलं आहे, तरी एकदा मी समजून सांगून देतो तुम्हाला. प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर या साईडला इथं सर्च बार असेल, मोबाईल मध्ये वरती सर्च बार असते, तिथं सर्च करायचं आहे आणि लिहायचं इथं सर्च मध्ये गेम डाउनलोड नका करता फक्त, नाही तर प्ले स्टोअर मध्ये गेले आणि गेम डाउनलोड केला, कोडिंग C++ ऍप. ठीक आहे, इथं दिसून राहिलं असेल तुम्हाला कोडिंग C++ ऍप. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक करा, कोडिंग C++ ऍप वरती. या कोडिंग C++ ऍप वरती जर आपण क्लिक केलं तर तुमच्या समोर हे ऍप ओपन होणार. ठीक आहे, ह्या ऍप वरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्याबरोबर राईट साईडला इथे इन्स्टॉलचं ऑप्शन येईल, मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. याच्यावरती क्लिक करा, इन्स्टॉल होऊन जाईल तो, आणि इन्स्टॉल झाल्यानंतर हे ऍप अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार. ठीक आहे, आता या ऍप मध्ये तुम्हाला जर रन करायचं असेल, नवीन बनवायचं असेल तर इथं मेनू आहे दिलेला. ठीक आहे, फॉर्मॅट, ओपन, सेव्ह ॲज, क्लिअर, हॅलो वर्ल्ड, सेटिंग, अबाउट. मी पाहिलं बरेचसे व्हिडिओ, कोणत्याच व्हिडिओमध्ये हे सांगत नाही अँड्रॉइड वरती काही घेणं देणं नसते. तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जसा रन करता तो इथं तुम्हाला डायरेक्टली प्लॅटफॉर्म अवेलेबल होणार आहे. आता इथं या साईडनं तुम्हाला काय लिहायचं आहे, लेफ्ट साईडनं काय लिहायचं आहे, प्रोग्राम. काय लिहायचं आहे, प्रोग्राम. कोणत्या साईडनं, या लेफ्ट साईडनं. तो प्रोग्राम लिहिल्यानंतर त्याला तुम्ही .cpp न सेव्ह करसाल. कसं सेव्ह करसाल, .cpp. एक्सटेन्शन त्या प्रोग्रामचं काय राहील, .cpp. लक्षात ठेवा, .cpp हे या प्रोग्रामचं एक्सटेन्शन राहील. हे सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, .cpp या प्रोग्रामचं एक्सटेन्शन राहणार आहे. आता दिसत आहे का, चेक करा, .cpp. ओके, तर .cpp याचं एक्सटेन्शन राहणार आहे. हा प्रोग्राम कसा लिहायचा, आणि तुम्हाला जर समजा प्रोग्रामिंग शिकायचे असेल ते पण माझ्यासोबत, आणि लाईव्ह जर शिकायचे असेल तर आपला क्लास तुम्ही जॉईन करा, कंटिन्यू करा, आणि इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला असेच येत जातील. आणि लाईव्ह क्लास ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही अवेलेबल आहे. ज्या ज्या विद्यार्थ्याला क्लास लावायचा आहे ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि क्लास जॉईन करा. चला, थँक्यू.